सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आषाढीची संकष्ट चतुर्थी। आज आपण बघूया की गणपतीला 21 दुर्वा 21 मोदक का वाहतो, आपण का अर्पण करतो। तर गणपतीचा जन्म कश्यप ऋषी आणि आदिती माता यांच्या पोटी गणपतीचा जन्म झाला होता। तेव्हा त्यांचं नाव ठेवलं होतं विनायक। विनायकाचा जन्म हा राक्षसांचा संहार करण्यासाठी झाला होता। तर दोन राक्षस होते जे की देवांतक आणि नरांतक। त्यांनी खूप पृथ्वीवर म्हणजे हे असं खूप त्रास द्यायला पृथ्वीवर सुरू केला होता। त्याच्यामुळेच गणपतीचा जन्म झाला होता। तर त्यांना मारण्यासाठी गणपती सोबत त्यांनी 20 सैनिक घेतले होते आणि एक गणपती असे मिळून 21 जण हे युद्धासाठी सज्ज झाले होते। मग त्यांना युद्ध झाल्याच्या नंतर जेव्हा भूक लागली, युद्ध संपलं आणि भूक लागली, तेव्हा त्यांना मोदक दिले आणि ते मोदक सगळ्यांना एक एक दिले। मग असे 21 मोदक म्हणजे 20 सैनिकांचे 20 आणि गणपतीचा एक असे 21 मोदक दिले। तेव्हापासून मग आपण गणपतीला 21 मोदक अर्पण करण्याची प्रथा पडली। आणि 21 दुर्वा म्हणजे जेव्हा अनलासूर या राक्षसाचा गणपतींना विनायकाला वध करायचा होता। अनलासूर हा राक्षस म्हणजे अग्नी। मग त्यांचा संहार गणपतींनी केला आणि त्यांना गिळून टाकलं। मग अग्नीला गिळून टाकल्यामुळे गणपतीच्या पोटामध्ये खूप त्रास व्हायला लागला। खूप अग्नी हे होत होता, म्हणजे खूप त्रास होऊ लागला, गणपतीला पोट दुखत होतं। मग तेव्हा सगळ्यांनी खूप प्रयत्न केले की कशानं राहील, सगळा असा थंडावा गणपतीच्या पोटामध्ये होण्यासाठी काय करायला पाहिजे। अशा बऱ्याच गोष्टी करून बघितल्या पण कशानंही फरक पडत नव्हता। गणपती तेव्हा फार त्रस्त झाले होते। तर तेव्हा कश्यप ऋषींनी कवळ्या दुर्वा, एकदम बारीक कवळ्या ज्या दुर्वा असतात त्या आणून 21 दुर्वा गणपतीला खायला दिल्या। ते गणपतींनी खाल्याच्या नंतर 21 दुर्वा खाल्याच्या नंतर गणपतीचा अग्नी शांत झाला आणि तेव्हा गणपती बाप्पा खूप खुश झाले। आणि तेव्हापासून गणपतींनी असा वरदान दिलं की जो कोणी माझी पूजा करतो आणि मला पूजा करताना 21 दुर्वा वाहतो तेव्हा त्याची ती पूजा संपन्न होते आणि मी त्यांना फलप्राप्ती देतो। तर तेव्हापासून आपण गणपतीला 21 दुर्वा वाहतो आणि देवांतक आणि नरांतकच्या युद्धाच्या नंतर आपण त्यांना 21 मोदक वाहतो। तेव्हापासून गणपतीला आपण काही पण 21 वाहण्याची प्रथा पडली। जसं की आपण गणपतीला 21 दुर्वा, 21 मोदक, 21 पदराचं जानवं, 21 पदराच्या वाती आणि 21 पदरी वस्त्र असं आपण गणपतीला अर्पण करतो। कुणी करंजा 21 म्हणजे काहीही आपण गणपतीला करत असतो तेव्हा 21च करत असतो। त्यामागे ही कथा आहे। तुम्हाला कथा कशी वाटली ती नक्की सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।